नमस्कार मंडळी, तुम्ही पाहणार आहात या माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या आईच्या हातचे घरगुती पद्धतीचे तूप, जे की आयुर्वेदिक आहे आणि आपणा सर्वांसाठी पौष्टिक आहे। तुम्हाला तुपाचे फायदे माहितीच आहेत की ते आपल्या स्किनसाठी, आपल्या हेअरसाठी खूप फायदेशीर आहे। त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, आपले हाडे मजबूत होतात, त्यातून आपल्याला कॅल्शियम मिळते, ADEK असे विटॅमिन्स ही त्याच्यातून आपल्याला मिळाले जाते। ओमेगा 3, ओमेगा 9चे जे काम आहे या तुपातून होतं, त्यातून आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, विविध जे आपल्या शरीराला उपयुक्त आहेत असे घटक आपल्याला यातून मिळले जातात। तर माझ्याकडे मित्रांनो घरी काही गाई आणि गाईचा म्हशींचा याचा गोठा नाही आहे, बट माझ्याकडे एक रेग्युलर दूधवाला येतो आणि ते 1.5 ते 2 लिटर दूध आम्ही घरी मुलांसाठी आणि आम्हा सर्वांनाच दूध आवडते, दुधाचा चहा असतो त्याच्यामुळे ते घेतलं जातं। आणि त्यातून मिळालेली जी साई आहे ती साई आम्ही 15 ते 20 दिवसासाठी साठवून ठेवतो डब्यामध्ये अशी, आणि ती साठवलेली साई अशी बाजूला करून त्यापासून आम्ही हे ग्राइंडरने ग्राइंड करून त्यापासून एक लोण्याचा गोळा तयार केला जातो आणि ताकही काढलं जातं। तर ते ताकही आपल्यासाठी उपयुक्त आहे। ताक पण साठवून एक 2-3 दिवस आम्ही ते ताक काढल्यानंतर त्याची कढई बनवतो। कढई नाहीतर मग दुपारच्या जेवणामध्ये ते ताक घेतलं जातं आणि तो लोण्याचा गोळा गॅसवर ठेवून तो कढवून घेतला जातो आणि ते मंद आचेवर कढवलं जातं आणि नंतर तो कढवल्यानंतर त्याच्यापासून हे असं छान पद्धतीने असं तूप बनवलं जातं। आणि हे तूप साधारण 3 ते 5 किलो महिन्याला निघत असतं। तर मंडळी, तुम्हाला जर हे तुपाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। आणि जर तुम्हाला पण असं आयुर्वेदिक घरगुती तूप हवं असेल तर मलाशी कॉन्टॅक्ट करा, तर तुम्हाला घरगुती तूप तुम्हाला मिळलं जाईल। आणि रेसिपीही पण जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे किंवा मेसेजद्वारे कळवू शकता। बाय बाय, थँक्यू।